Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about one more important lesson, that is textual activities of 6th standards lesson. That one is secret plan of vegetables. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीचा इंग्रजी विषयामध्ये जो 1.3 लेसन आहे सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स, त्याच्यावरील जे टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटीज म्हणजे धड्याखालील जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स कशा प्रकारे लिहिले जातात या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून तुमच्या क्लिअर होत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघितला तर प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर कशा प्रकारे लिहायचं जे की एक्झाममध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे ते तुम्ही लिहू शकता. आणि वन मोर थिंग इज दॅट हा सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स याच्यावरती डिटेलमध्ये स्पष्टीकरण एक्सप्लेन देणारी मराठी इंग्लिशमध्ये याच्यावरती व्हिडिओ बनवलेली आहे. तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. लेट्स गो. चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो वन मोर ॲक्टिव्हिटीज दॅट वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे लेसन स्टार्ट करण्या अगोदर एक सुरुवातीचा एक क्वेश्चन असतो, तो म्हणजे मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स व्हेजिटेबल्स. इथे टेस्ट दिलेले आहेत, चव दिलेली आहे आणि समोर इथे व्हेजिटेबल दिलेले आहेत. मग ते मॅच करायचं. म्हणजे काय सॉल्टी म्हणजे ज्याला आपण खारट बोलतो, स्पायसी तिखट, स्वीट गोड, सॉर आंबट. टँजीचा अर्थ पण थोडासा आंबटच होतोय, ठीक आहे. पण इथे बिटर हा शब्द तुम्ही घेऊ शकता. अँड हिअर व्हेजिटेबल्स आर गिवन, लेमन इज देअर, चिली इज देअर, सॉल्ट इज देअर, करेला इज देअर अँड शुगर केन दिलेलं आहे. तुम्ही मॅच करायचे. तितके ॲन्सर आपण बघू शकता. सॉल्टचं टेस्ट कशी असते, सॉल्टी, सॉल्ट म्हणजे मीठ, चिली ज्याला आपण मिरची बोलतो स्पायसी असते, शुगर केन ऊस स्वीट असतो, लेमन सॉर अँड बिटर गॉड म्हणजे आपण ज्याला कारलं किंवा करेला बोलतो तो त्याची टँजी म्हणू शकतो किंवा बिटर बोला. बिटर चांगला आहे, बिटर म्हणजे कडवट चव असते. सो दिस वन इज द ॲक्टिव्हिटी. आता आपण खरी ॲक्टिव्हिटी धड्याखालचे क्वेश्चन आन्सर बघतो, तो म्हणजे सी. ॲक्टिव्हिटी नंबर सी काय आहे, डिस्कस इन पेअर्स, दोघांमध्ये. पेअर म्हणजे दोघांमध्ये चर्चा करा. काय, अँड एनलिस्ट, आणि त्याची एक यादी तयार करा. एनलिस्ट म्हणजे यादी कशाबद्दल, द ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड म्हणजे हेल्दी फूडचे फायदे काय आहेत, हेल्दी आणि अनहेल्दी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी जे हेल्दी आहे त्याचे ॲडव्हान्टेज फायदे काय आहेत. अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड जे पॅकिंग केलेले असतात, जे त्या पेपरमध्ये पॅकिंग असेल किंवा सीलबंद पॅकिंग डब्यामध्ये असेल, ते पॅकेज फूडचे फायदे डिसॲडव्हान्टेज म्हणजे नुकसान काय आहे आणि हेल्दी फूडचे फायदे काय आहेत ते तुम्ही जे लिस्ट तयार करायची आहे. ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड अँड हेल्दी फूडबद्दल सांगायचं आहे. तर इथे ॲन्सर आपण बघू शकतो. ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूडचे फायदे काय आहेत, जर आरोग्यासाठी योग्य असे हेल्दी फूड, त्याच्यामधून काय भेटतं आपल्याला, गिव अस एनर्जी, आपल्याला एक ताकद भेटते, शक्ती मिळते, एनर्जी मिळते. कीप्स अस हेल्दी अँड फिट, आपलं आरोग्य हेल्दी निरोगी राहू शकतं आणि फिजिकली फिट राहू शकतं. रिच इन विटॅमिन्स, याच्यामध्ये विटॅमिन्स जे आहेत, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट ते जास्त असतात अँड मिनरल्स असतात. देन बिल्ड स्ट्रॉंग बोन्स अँड मसल्स, जे आपले जे हाडं आहेत बोन्स ते स्ट्रॉंग मजबूत राहू शकतात आणि जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग बनतात. अँड देन इम्प्रूव्ह इम्युनिटी, आपली जी इम्युनिटी पॉवर ग्रो किंवा वाढते, इम्प्रूव्ह होते. इम्युनिटी म्हणजे काय, प्रतिकारशक्ती, आजार होऊ नये म्हणून प्रतिकारशक्तीची आपल्यामध्ये वाढते. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आहेत हेल्दी फूड खाण्याचे. आता डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड, तुम्ही लहान मुलांना पॅकेज फूड तुम्ही खाता म्हणजे पॅकिंग जे कुरकुरे वगैरे असेल जे पॅकिंग करून ठेवलेले असतात, जे मॉलमध्ये किंवा बिग बाजारमध्ये भेटतात. आता त्याचं नुकसान काय होतं, डिसॲडव्हान्टेज काय, हाय इन शुगर अँड सॉल्ट अँड फॅट, याच्यामध्ये शुगरचं, साखरेचं प्रमाण, मिठाचं प्रमाण, फॅट त्याला चरबीयुक्त पदार्थ त्याच्यामध्ये जास्त असतात. अँड कंटेन्स प्रिझर्वेटिव्ह, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जास्त दिवस म्हणजे शेल्फ टाईम वाढवण्यासाठी, दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणजे केमिकलचा एक प्रिझर्वेटिव्ह म्हणजे जास्त का खराब होऊ नये म्हणून ते प्रिझर्वेटिव्ह काही केमिकल यूज करतात ते त्याच्यामध्ये असतं आणि ते आपल्याला जर खाल्लं तर ते आपल्या आरोग्याला ते हानिकारक आहे, डिसॲडव्हान्टेज होतो. लेस न्यूट्रिशियस दॅन फ्रेश फूड, ते फ्रेश नसतं, खूप दिवसाचं 1-2 वर्षापासून पॅकिंग करून ठेवलं असतं, त्याच्यामुळे लेस न्यूट्रिशियस म्हणजे पौष्टिक घटक कमी असतात, जे की आरोग्यासाठी योग्य ते घटक कमी असतात, ठीक आहे. मे कॉज ऑबेसिटी अँड डिझिजेस, ते खाल्ल्यामुळे काय होईल, शरीरामध्ये ऑबेसिटी वाढते म्हणजे जाडेपणा किंवा लठ्ठपणा वाढतो आणि त्याच्यामुळे डिफरंट टाईप्स ऑफ डिझिजेस म्हणजे आजार होऊ शकतात. मे कॉज ऑबेसिटी अँड डिझीज. अँड लास्ट वन, नॉट गुड फॉर डेली इटिंग, दररोज जर खाल्लं तर या शरीरासाठी अजिबात गुड, चांगलं नाही.
सो ऑल दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड. सो ही ॲक्टिव्हिटी आपण इथे कंप्लीट करत आहोत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे दॅट वन इज रीड द ग्रीड केअरफुली. इथे एक ग्रीड दिलेलं आहे ते बघा. अँड एनसर्कल द नेम्स ऑफ इटेबल्स मेन्शन इन इट. त्याच्यामध्ये जे इटेबल्स म्हणजे खाण्यायोग्य जे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही सर्कल करा. जसं इथे कस्टर्ड जे स्वीट डिश आहे कस्टर्ड ते एनसर्कल. अशा कोणकोणते पण इटेबल थिंग्स याच्यापासून बनतात ते लिहायचं आहे. तर याचा आन्सर आपण इथे बघू शकता. काय काय तयार होईल. कस्टर्ड ते तुम्ही दाखवलेलंच आहे कस्टर्ड. देन पनीर या प्रकारे पनीर इथे होतो, हा शब्द तयार झाला. कॅरेट आहे, इटेबल आहे, व्हेजिटेबल. कॅरेटचं तुम्ही हे दाखवू शकता इथे. ठीक आहे. देन चिली व्हेजिटेबल आहे. देन पीज वाटाणे, हलवा, भेंडी, ज्यूस, प्लूम. सो हे जे सर्कल केले आहे तुम्ही जे केअरफुली बघितलात तर तुम्हाला याच्यामध्ये ते फाइंड आउट करता येतील. ते तुम्ही या प्रकारे डायग्राम करून हे तुम्ही एनसर्कल किंवा त्याला सर्कल करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया दॅट इज अ क्लासिफाय द वर्ड्स गिवन इन कॉलम. इथे कॉलममध्ये शब्द दिलेले आहेत. इथे अगोदर ब्रॅकेटमध्ये शब्द दिले आहेत ते कॉलममध्ये मांडा, म्हणजे त्याचे क्लासिफाय करा. क्लासिफाय करणे म्हणजे वेगवेगळे करा, विभागणी करा. मग इथे वर्ड्स काय मॅरिली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली अँड कॅच. आता हे वर्ड्स कशा प्रकारे वेगवेगळ्या टेबलमध्ये कॉलममध्ये होईल. त्याच्यामधले ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत म्हणजे विशेषण कोणते आहेत. म्हणजे पार्ट्स ऑफ ग्रामरच्या रिलेटेड हा टॉपिक आहे. पार्ट्स ऑफ स्पीच, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावरती ग्रामरवरती मी सेपरेट व्हिडिओज खूप सारे बनवले ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये नाऊन्स ॲडजेक्टिव्ह वेगळे काढा, नाऊन्स वेगळे काढा, वर्ब म्हणजे क्रियापदे वेगळे काढा आणि ॲडवर्ब. तर आपण बघू शकता ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये कोणकोणते आले आहेत. हंग्री आणि अँग्री, दीज आर दी ॲडजेक्टिव्स. ठीक आहे. नाउन्स कोणते आहेत. नाउन्स म्हणजे नाम, बाउल आणि टी. वर्ब कोणते आहेत. रन, कॅच, वर्ब क्रियापदे जे की त्याचा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होतो. आणि शेवटी ॲडवर्ब शक्यतो LY लावून होतो, तो म्हणजे मॅरिली अँड हंग्रीली. सो हे जे वर्ड्स आहेत, शब्द आहेत, आपण ते क्लासिफाय केले आणि वेगवेगळ्या कॉलममध्ये पुटअप केलेले ठेवलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज दॅट कंप्लीट द फॉलोइंग मेसेज. एक मेसेज दिलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये शब्द इनकम्प्लीट आहे, तो दिलेल्या ब्रॅकेटमधले शब्द यूज करून ते पूर्ण करायचे. प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, अँग्री, हेल्दी. आता हे शब्द आहेत. उदाहरणार्थ काय डिअर व्हेजिटेबल, तर व्हेजिटेबलला मेसेज दिला आहे. प्रिय भाज्यांनो किंवा फळांनो या अर्थाने व्हेजिटेबल्स. यू आर आवर डॅश डॅश, तुम्ही आमचे डॅश डॅश आहात. एक ह्युमन म्हणून, मानव म्हणून आपण त्यांना लिहितो आहे. कोण आहात तुम्ही. यापैकी कुठला शब्द येईल. यू आर आवर, तुम्ही आमचे कोण आहात. प्रोटेक्ट आहे, नीड आहे, ईट आहे, इलनेस आहे, काय तुम्ही गेस करा. यू गिव्ह अस विटामिन्स अँड डॅश डॅश, तुम्ही मला विटामिन देता आणखी काय देता यापैकी शब्द. यू डॅश डॅश अस फ्रॉम डॅश डॅश, तुम्ही कशापासून आम्हाला भेटताय. यू कीप अस, तुम्ही आम्हाला ठेवता, कसे ठेवताय. वी मस्ट, आपण डॅश डॅश, यू मस्ट डॅश डॅश, यू स्टे फिट. वी मस्ट ईट, यू आम्हाला, तुम्हाला खायला पाहिजे स्वतःला फिटनेस ठेवण्यासाठी. सो या प्रकारे शब्दात तुम्ही गेस केला असेल कुठला शब्द कुठे येऊ शकतो. आता आपण ॲन्सर बघूया. ठीक आहे. राईट. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर आवर नीड, तुम्ही आमची गरज आहात. नीड म्हणजे गरज. यू गिव्ह अस विटामिन्स अँड एनर्जी, तुम्ही आम्हाला विटॅमिन देता आणि शक्ती, एनर्जी देता. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, आजारापासून तुम्ही आमचं प्रोटेक्ट करता, रक्षण करता. यू कीप अस हेल्दी, तुम्ही आम्हाला हेल्दी ठेवता, निरोगी ठेवता. वी मस्ट ईट यू, आम्हाला तुम्हाला खायलं पाहिजे. टू स्टे फिट, फिजिकली फिट राहण्यासाठी. थँक्यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस, तुम्ही जे आमच्यासाठी करता. म्हणजे व्हेजिटेबल्सला बोललेलं आहे, त्यावर तुमचं आभारी आहे. युअर फॅन बलबीर, बलबीरने लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होते. रीड द फॉलोइंग वर्ड्स, खालील शब्द वाचा. रिअल पासून काय झाला रिअली, तर आपण इथे बघू शकतो LY त्याला जोडलेला आहे. ग्रीडी, ग्रीडीली, परत इथे LY लावलेला आहे, ILY. आता हे काय, त्याला तुम्हाला लँग्वेज स्टडी म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स, म्हणजे शब्दांच्या अगोदर जर काही लेटर्स अक्षरं जॉईन करून नवीन शब्द तयार होतो, तसे सफिक्स शब्दाच्या पुढे अक्षरं ॲड करून न्यू वर्ड तयार होतो, त्याला सफिक्स बोलतात. ते LY लावला. त्या प्रकारे नाव ॲड द सफिक्स, LY हा सफिक्स ॲड करा शब्दाच्या पुढे फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे या शब्दापासून. स्लोपासून काय होईल स्लोली, इथे आपण काय लिहायचं स्लोली. हॅपी, वाय जाऊन हॅपीली. इझी, इझिली. लाईक, लाईकली. वीक,
वीकली, क्विक, क्विकली. त्या प्रकारे आन्सर बघू शकता. लव, लवली, केअर, केअरफुली, यूज, युजली, युजफुली, ओके, रिअल, रिअली, ट्रू, ट्रूली, क्विक, क्विकली. तर या प्रकारे हे शब्द इथे आपण कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. टेन्सवरती आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, आता टेन्स इम्पॉर्टंट आहेत. मेन 3 प्रकारचे टेन्स, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रत्येकाचे आणखीन 4 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्सचे सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, असे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. पण आजच्या याच्यामध्ये बघा, फक्त ते ग्रामर मी शिकवित नाही, फक्त ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करतो. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक फॉर्म्युला असतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला असतो, त्यानंतर V1 म्हणजे मूळ क्रियापद तिथे घेतलं जातं आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता इथे बघा, आय प्ले सब्जेक्ट आणि V1 म्हणजे काय, प्लेचं प्लेड झालं तर तो V2 होईल. प्ले, प्लेड, प्लेड क्रियापदाचे दुसरे रूप. वी प्ले सेम आहे, आय वी. ही प्लेज, आता हे बघा इथे इथे ठिकाणी प्लेला एस लावला. का एस लावला? जर हा सब्जेक्ट ही, शी, इट हे सर्वनाउन प्रोनाउन असेल किंवा एखादं नाव असेल तर क्रियापदाला एस किंवा ES लागतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. हे लक्षात ठेवा. ही, शी, इट म्हटलं, इट प्लेज. यू रीड, ही, शी, इट नाही आहे, यू रीड. शी रीड्स, बघा ही, शी, इट, शी रीड्स, दे रीड. सो या प्रकारे हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. इथे सेंटेन्स बघू शकता. द सन रायझेस, सन नाऊन आहे, राईजला रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत जातो. आय गोज नाही आहे कारण सब्जेक्ट इथे ही, शी, इट पैकी नाही आहे. शी ड्रिंक्स, इथे आय असं तर आय ड्रिंक असतं, यू असतं तर यू ड्रिंक झालं असं, परंतु शी आहे म्हणून शी ड्रिंक्स, ज्याप्रमाणे ते आपण बघितलं. डेली, ती दररोज दूध पिते, यात ड्रिंक्स मिल्क डेली. सो या प्रकारे सिम्पल प्रेझेंटबद्दल इथे सांगितलेलं आहे. थोडी इन्फॉर्मेशन दिली. रीड द गिवन टेबल, खालचा टेबल बघा, रीड करा. 1 word फ्रॉम ईच कॉलम अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आता ते सब्जेक्ट दिलं आहे आणि वर्ड दिलं आहे आणि ऑब्जेक्ट दिलं आहे. आता यापैकी वाक्य बनवायचं. उदाहरण काय, आय प्ले येईल की प्लेज येईल? आता तुम्हाला कळलं आहे. एस कधी लावायचा? ही, शी, इट आणि नाऊन असेल तर आयसरच्या पुढे काय येईल? फक्त आय प्ले आणि क्रिकेट. म्हणजे आन्सर काय होईल? आय प्ले क्रिकेट. कळलं? या प्रकारे बाकी. यू रीड बुक्स, वी वॉच TV, दे इट मँगोज, ही कट की कट्स, हां ही, शी, इट असं कट्स, ही कट्स व्हेजिटेबल्स, शी रन्स फास्ट. सो या प्रकारे इथे या साईडला तुम्ही सेंटेन्स बनवायचे आहेत. तर ॲन्सर इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सो दीज आर द ॲन्सर्स. ओके. सो इन दिस वे वी completed this activity. Last one activity that underline the silent letters in the given words. शब्दामध्ये काही लेटर्स जे अक्षर असतात ते सायलेंट असतात, त्याचा उच्चार डायरेक्टली आपल्याला दिसत नाही आहे. फॉर एक्झाम्पल नाईट, त्याच्या ह्या वर्डमध्ये नाईट हा जो शब्द आहे कोणता सायलेंट होतो? केन हा याच्यामध्ये सायलेंट आहे. नॉलेज केन, नॉलेजमध्ये केन आहे किंवा के बोलू शकता. नॉट उच्चार व्हायचा नॉट, इथे केन सायलेंट आहे. सायकोलॉजी, याचा उच्चार काय? सायकोलॉजी, म्हणजे पी याच्यामध्ये काय आहे? सायलेंट आहे. देन निमोनिया, याचा उच्चार काय? निमोनिया, सो याच्यामध्ये पण पी सायलेंट आहे. लिंब नाही, लिंब बी सायलेंट आहे. डंब असं नाही, डम बी सायलेंट आहे. कॉम्ब बी सायलेंट आहे. ऑनेस्ट एच, हॉनेस्ट नाही आहे, याचा प्रोनाऊन्सिएशन कसं आहे? ऑनेस्ट, एच सायलेंट आहे. अवर एच सायलेंट. स्कूल ॲक्च्युली याच्यामध्ये सायलेंट लेटर नाही, पण इथे याला एचला कधी कधी सायलेंट मानू शकतो. सो इन दिस वे दीज आर द सायलेंट, म्हणजे त्याचा डायरेक्टली आपल्याला उच्चार होत नाही, पण तो असतो, पण तो सायलेंट लेटर. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. तर ही जी ॲक्टिव्हिटी आपण टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटीज बघितली, याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर englishforlearner.com वेबसाईटला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जा, पूर्ण त्याचे ॲन्सर शीट तुम्हाला मिळेल, ती PDF डाउनलोड करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक
कमेंट, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.